तर गाईज आम्हाला जायचं होतं प्री वेडिंग शूट करण्यासाठी आणि आमची ट्रेन जी होती ती झाली 12 तास लेट. रात्रीची ट्रेन सकाळी आली, आमचं पूर्ण शेड्यूल खराब होऊन गेलं, मूड ऑफ होऊन गेलं. फायनली ती सकाळी 7ला आली. बसल्या बसल्या तर आधी ट्रेनमध्ये जाऊन फ्रेश झालो मस्तपैकी, कारण खूप थकलेले होते. फ्रेश झाले, त्यानंतर उठण्याची हिंमत नव्हती, तर झोपून झोपून नाश्ता केला. सर्व पब्लिक आमच्याकडे बघून हसत होती, हे काय नमुने घेऊन आले म्हणून. आणि वातावरण तर बघा किती छान होतं. हे कासारा घाटचं वातावरण आहे, एकदम मस्त वातावरण होतं. या वातावरणाचा मस्त आनंद घेतला. त्यानंतर उतरले आम्ही मस्तपैकी स्टेशनला, रूमला गेले, चेक इन केलं मस्तपैकी. हे मध्ये मध्ये करत होती, हिला बाजूला केलं आणि मस्त झालो आम्ही फ्रेश. फ्रेश झाल्यानंतर गेलो खाली. आता फायनली आम्ही मस्त फ्रेश वगैरे झाले सगळे. बुरशे बारशेचे फक्त पोतारे मारले सर्वांनी तोंडावर. खोटं बोलतो. त्यानंतर खूप भूक लागली होती, तर मस्तपैकी गेलो जेवणाला. जेवण झाल्यावर आम्ही गेलो मस्तपैकी मरीन ड्राईव्हला. आणि यार मुंबईला आले आणि मरीन ड्राईव्हवर नाही गेले म्हणजे कायच अर्थ त्या जेवणाला. तर मुंबईला मस्तपैकी मरीन ड्राईव्हचा आनंद घ्यायलाच पाहिजे बाई सर्वांनी. त्यानंतर आमचे वैभव भाऊ स्ट्रेस झाले होते, त्यांनी घेतली मस्तपैकी मसाज. आणि त्याला विचारलं की कशी वाटते, तर म्हणे खूप भारी वाटते. 200 रुपये घेतले बाई या माणसाने. भाई दिनेश बघत होता, दिनेशच्या मनात पण आलं की मी पण करून घेतो, पण दिनेशने विचार केला जाऊ दे, चाला 200 रुपये कोण दिन, तेवढ्यात एक मस्त मोठा बर्गर खाऊन घेऊ. कंजूस दिनकर.